नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। काळजावर दगड ठेवून मृत अर्भक पिशवीत टाकले। 90 किलोमीटरचा प्रवास करत आले गावी। रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच मृत्यू। मेहनतीने आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला। डोंबिवलीतील क्रू मेंबर रोशनीचा मृत्यू। आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळ 5200 जादा बसेस सोडणार। परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा। कारला वाचवण्यासाठी करकचून ब्रेक। ट्रेलर मधील सळ्या केबिन मध्ये घुसल्या। चांदणी चौकात मालकाचा तडफडून अंत। मराठवाड्याला पावसाचा फटका। 40 दिवसात 38 जणांचा मृत्यू, 51 जखमी। 17,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। इमिग्रेशन कटकट। रुद्रसाठी 1000 पाऊंडचा भरणा, पण मृत्यूने बोलावून घेतलं। नागपूरची लेक सासू मुलांसह मृत्युमुखी। जावेवर चिखलफेक करणाऱ्या प्रियाचा सासऱ्यानेच वाचला गुन्ह्याचा पाडा। किडनॅप, मुलानेच पोलिसांना गप्प करत सायलीला सोडवलं। मैथिली पाटीलने हालाकीची परिस्थितीत शिक्षण घेतलं। 2 वर्षापूर्वी एअर इंडियात रुजू। विमान अपघातात सारं संपलं। एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी। 156 प्रवाशांचा जीव टांगणीला। अहमदाबाद प्लेन क्रॅश नंतर व्हायरल होते या ज्योतिषाची भविष्यवाणी। मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख। लिव्ह इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या। महिलेसह तिच्या प्रियकराला अटक। हृदयद्रावक, मृत्यूचे शब्दात वर्णन करता येणार नाही। अपघात स्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावूक। गुटखा न देण्यावरून पेटला वाद। रागाच्या भरात मित्राला संपवलं, दोघांना अटक। एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्विट। काही तासातच संजय कपूर यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन। भरधाव ट्रकची मिनी ट्रकला जोरदार धडक, एकाचा मृत्यू, 15 जखमी। 156 प्रवासी घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाचं इमर्जन्सी लँडिंग। बॉम्ब धमकीमुळे खळबळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।